शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, आर्थिक क्षमता वाढली पाहिजे, नागरिकांचे स्थलांतर थांबले पाहिजे, यासाठी रूढीपारंपरिक शेतीतून बाहेर होऊन रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांनी वळणे गरजेचे असून प्रत्येक तालुक्यात किमान एक तरी रेशीम युक्त गाव निर्माण व्हावे, रेशीम क्लस्टर व्हावे, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ यांनी दिली. केंद्रीय रेशीम तांत्रिक सेवा केंद्र धारवाड, जिल्हा रेशीम विकास विभाग आणि कौशल्या सिल्क रेलिंग यांच्या वतीने रेशीम शेतकरी व रेशीम धागा उद्योजक मेळावा कौशल्या सिल्क रेलिंगचे संचालक ऋषिकेश रमेशाप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब वाघ, धारवाड येथील केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ डॉ. विराज सोमकुंवर, लातूर जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री एस बी वराट, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प विकास अधिकारी जयसिंग जगधने, गेवराई तालुक्यातील रुई येथील आदर्श सरपंच कालिदास नवले, रेणापूर पंच उपसभापती शरद दरेकर, सेवानिवृत्त रेशीम विकास अधिकारी नरसिंग बावणे, सूरज शिंदे, राजकिरण साठे यांच्यासह इतर अनेकांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. रेशीम शेती वाढली पाहिजे याकरिता शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत असून याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे सांगून वाघ म्हणाले की रेशीम उद्योगातून शेतकरी समृद्ध होईल, पर्यायाने गाव समृद्ध झाले तर जिल्हा समृद्ध होईल असेही त्यांनी बोलून दाखवले. रेशीम उद्योगात आणि धागा निर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या प्रगतशील शेतकऱ्यांचा आणि उद्योजकांचा प्रमाणपत्र देऊन त्याचबरोबर धागा प्रक्रिया प्रशिक्षण शिबिरातील यशस्वी प्रशिक्षणार्थींचे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. शेतीकडे कष्टाचे काम म्हणून पाहिले जाते, मात्र उद्योग म्हणून पाहिला जात नाही, हे दुर्दैवी असल्याचे सांगून ऋषिकेशदादा कराड म्हणाले की ऊस, सोयाबीन, कापूस यापेक्षा अधिक फायदा रेशीम शेतीत आहे. ऊसासाठी कारखान्यावर हेलपाटे मारावे लागतात, मात्र रेशीम शेती केल्यास धागा उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांच्या दारात येऊन कोष घेऊन जातात. शेतकऱ्याला शेतकरी भेटल्याशिवाय कशात फायदा आहे हे समजत नाही. याकरिता लातूर ग्रामीण मधील सरपंच लोकप्रतिनिधी यांची रेशीम शेतीसाठी रुईता गेवराई येथे निवासी अभ्यास कार्यशाळा घेण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमात रुई येथील आदर्श शेतकरी कालिदास नवले यांनी रेशीम शेतीतून शेतकऱ्याबरोबरच संपूर्ण रुई या गावात नवी क्रांती घडवून आले असल्याची सविस्तर माहिती दिली. प्रारंभी केंद्रीय रेशीम मंडळाचे डॉ. विराज सोमकुंवर यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक केले तर जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस बी वराट यांनी रेशीम उद्योगाची तर कृषी विभागाचे जयसिंग जगधने यांनी कृषी विभागाच्या योजनेची माहिती दिली. या मेळाव्यात रेशीम उद्योग शेतकरी निलेश पाटील, सिद्धेश्वर कागले, श्रीराम कोपणार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले तर शेवटी रेशीम उद्योग तांत्रिक अधिकारी रोहन देशमुख यांनी आभार मानले. या मेळाव्यात रेशीम शेती आणि रेशीम धागा निर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या प्रगतशील शेतकऱ्यांचा, उद्योजकांचा त्याचबरोबर धागा प्रक्रिया प्रशिक्षण शिबिरातील यशस्वी शिबिरार्थींचा प्रमाणपत्र देऊन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. Bell icon. Never miss an